अनेक दिवसापासूनची इच्छा होती की सोलापूर शहराच्या राजकारणामधले, खास करून भाजपाच्या राजकारणामध्ये ज्यांनी महत्वाची भूमिका निभावली, वेळप्रसंगी स्वकीयाशी वाद घातला, आंदोलनं केली आणि हट्ट आणि इच्छा ह्या दोन्ही पूर्ती करून घेतल्या, अशा म्हणजे चढ उतारामध्ये पक्षाबरोबर जोडून राहिले आणि पक्षाचं वैभव आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करावी, त्यांचं मत जाणून घ्यावं, त्यांचं काय म्हणजे त्या बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे तो देखील समजून घ्यावा, असे अशा अनेक अपेक्षा आणि इच्छा होत्या. आणि अनेक दिवसाच्या प्रयत्नानंतर आज प्रत्यक्ष त्यांची भेट झाली आणि त्यांचं नाव म्हणजे विश्वनाथ बेंद्रे. नावामध्येच सगळा इतिहास समोरनं जातो आणि अनेक 40 वर्ष पक्षीय राजकारणामध्ये एक महत्त्वाची भूमिका निभावणारे आणि विशेष म्हणजे पक्षाच्या जन्मापासून त्या आजच्या वैभवापर्यंतचे हे साक्षीदार विश्वनाथ बेंद्रे. नावामध्येच एक वजन आहे. आणि विशेष म्हणजे आज ही सुरुवात 40 वर्षापासूनची असं मी म्हणत असताना काय काय भोगलं आणि काय काय अनुभवलं. राजकारणात याच्या अगोदर मनाची एक ठाम भूमिका केली होती की आपल्याला एक ना एक दिवस नगरसेवक म्हणून या सभागृहात यायचं. त्याच्या अगोदर अनेक वेळेला प्रेक्षक गॅलरीमधनं सभागृहाचं कामकाज बघण्याची वेळ यायची. क्या बात आहे. त्या काळात काही चांगले अनुभवी सगळ्याच पक्षातले नगरसेवक आपली भूमिका मांडायचं. पक्षी दृष्टिकोनातनं ज्यावेळेस तात्विक आपल्याला कोणत्याही प्रकारचा एक कोणता तर तत्व सांभाळणारा असा विचार धरल्याशिवाय राजकारणात घ्यायचं नाही, अशी ठाम भूमिका घेऊन त्या काळात मी जनसंघाचं काम केलं. जनसंघाची भूमिका मांडली. 1973 साली निवडणूक झाली. निवडणुकीला कॉलेजचं शेवटचं वर्ष होतं आणि शेवटचं वर्ष असताना मी खड्डा विभाग, नंतर सिव्हिल हॉस्पिटल आणि आदर्शनगर अशा परिसरातनं निवडणूक लढवली. ती लढवत असताना समोर जाताना काही चांगले अनुभवी लोक पाठीशी घेतलेले होते. स्लम एरियामधले काही कार्यकर्त्यांनी मला सपोर्ट केलेला होता. त्यातल्या खलिपा वाडेकर जे नगरपालिकेमध्ये त्या काळात काही दिवस नगरसेवक म्हणून काम केलेलं होतं, त्यांचा आश्रय मला लाभला होता. दुर्दैवाने त्यावेळेस काय झालं, निवडणूक ही सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीत गेली आणि त्या सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीत गेल्यानंतर निवडणुकीला स्थगिती मिळाली. केलेले परिश्रम, काही प्रमाणात पैसा वाया गेला. जोडलेली माणसं बाबतीत हा प्रकार होऊ नये म्हणून निवडणुका चांगल्या पद्धतीने होईल अशा पद्धतीने शासनाचं धोरण त्यावेळेस शासनाने राखलेलं होतं. आणि नंतर मात्र अशी परिस्थिती झाली की मला कॉलेजची निवडणूक, महापालिका निवडणूक किंवा कॉलेजचं परीक्षा, ह्या दोन्हीपैकी एक पर्याय निवडायचा होता. महाविद्यालयाच्या कुठे होतो कॉलेजला? मी वालचंद कॉलेजला, म्हणजे विषय कुठला? सोलापूर कॉलेज बाडीवेसला. ती विषय कोणत्या विषयामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन केलं? पॉलिटिक्समध्ये. क्या बात आहे, क्या बात आहे. हा, त्या पॉलिटिक्समधल्या विषयामधलं शेवटचं वर्ष होतं. शेवटच्या वर्षाला मी निवडणुकी टाळली आणि परीक्षेला समोर आलो. चांगल्या पद्धतीने मी मार्क घेऊन पासही झालो. पास झालो आणि नंतर तर परवा असं विचित्र चालू झालं. 75च्या अगोदरच्या वर्ष, दीड वर्षात जयप्रकाशजींच्या आंदोलनाच्या निमित्तानं आमचा पक्ष एक पक्ष म्हणून, घटक पक्ष म्हणून त्यांना पाठिंबा दिला आंदोलनामध्ये आणि मोठ्या प्रमाणात त्या आंदोलनाचा अनुभव मिळाला. आणि पक्षाच्याच कामासाठी म्हणून त्यावेळेस मला गुजरात, बिहार आणि महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यातनं फिरण्याचा योग पक्षामार्फत आला. क्या बात. त्या काळात मग प्रमोद महाजनांपासून गोपीनाथ मुंडे आणि बाकीचे काही कार्यकर्ते हे होते. समवयस्क म्हणायचं, गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन हे तुमचे समवयस्क तेव्हा? हां, 73-74च्या दरम्यान त्यांचा परिचय झाला. हा, इथं सोलापुरात त्यांचं आगमन झालं. त्यावेळेस मला एस टी स्टँडवर आम्ही गेलो होतो आणायला. तो काळ कधीचा? 73चा. 73ला. त्यावेळेसचे एक म्हणजे मी एक सर्वात अगोदर एक प्रश्न असा विचारतो की गॅलरीमधून जर का तुम्ही सभागृह बघत असाल महापालिकेचं,
तर त्या सभागृहामध्ये तुम्ही पाहत असलेल्या सभागृहामध्ये मान्यवर कोण कोण होते? त्यावेळेस स्वर्गीय बाबूराव ताकवते, बंडाप्पा मुंडाळे, त्यानंतर विरोधकांचे गणाचार्य पैठणकर, वळसंकर. हा वळसंकर, आणि असे वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधित्व करणारे त्यावेळेस स्थानिक सदस्य महापालिकेत होते त्यावेळेस. आता त्या प्रश्नावर येतो की 73ला जेव्हा प्रमोद महाजनला घेऊन आलात किंवा रिसिव्ह करण्यासाठी स्टँडला गेलात, त्यावेळेसचा म्हणजे प्रमोद महाजन हे सोलापूरला कशासाठी आणि का आले होते? सुरुवात एक योगायोगाने अशी झाली की आमच्या पक्षाच्या त्या जनसंघाचे संघटन मंत्री वसंतराव भागवत यांचं एक पत्र आलं मला की प्रमोद महाजन नावाचा एक कार्यकर्ता अंबाजोगाईचा सोलापुरात डिबेटिंग कॉम्पिटिशन्सला येतोय आणि या डिबेटिंग कॉम्पिटिशनची सगळी तयारी पूर्ण ते कॉलेज करणार आहे, फक्त जाता येता तू स्वतः प्रत्यक्ष त्यांच्यावर राहिल्यास बरं होईल. कुठल्या कॉलेजमध्ये होतं डिबेट? दयानंद कॉलेज होता. क्या बात आहे, क्या बात आहे. हा, दयानंद कॉलेज. प्रमोद महाजन आले, एस टी स्टँडवर न्यायला गेलो आम्ही. रिक्षाला पैसे नव्हते, बॅग घेतली, कॅरीला अडकवली, सायकलीवर डेबलशीट आलो. कसं म्हणजे दयानंद कॉलेजलाच आलो थेट? हां नाही, आम्ही घरी आलो आमच्या. हा हा. घरी आलो, बॅग बी ठेवली, जेवण हे आटपलं आणि जाता येता सायकलीवर आम्ही मस्तपैकी डबल शीट गेलो. मग डबल शीट जात असताना विषयावर चर्चा झालेली असणार. डिबेटचा विषय कुठला आणि कुठल्या विषयावर ते डिबेट होणार आहे? कुठं म्हणजे कोणता होता विषय? महात्मा गांधी जयंती जनशताब्दी वर्षाची सांगता होती आणि त्यानिमित्ताने ती डिबेटिंग कॉम्पिटिशन ठेवलेली होती. शिवाजी विद्यापीठ होतं त्यावेळेस. हो, विद्यापीठात महाजन पहिले आले. क्या बात त्या आहे. वक्तृत्व स्पर्धेमध्ये त्यांनी फार सुंदर भाषण केलं. एखादी आठवण आठवते भाषणातली? एखादा मुद्दा? गांधींचा त्यांनी मांडलेला विचार जो होता तो हरिजन मोहीम जी गांधींनी घेतलेली होती त्या काळामध्ये, अस्पृश्यता निवारण त्यासाठी केलेले वेगवेगळे प्रयत्न, त्याचप्रमाणे स्वच्छतेची मोहीम, स्वतःचे संडास स्वतः धुवायचे, ह्याच्यापासून ते रस्त्यावरची साफसफाई, ही गांधींनी आपल्या सेवाग्रामापासून ते वेगवेगळ्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी त्यावेळेला प्रचार केला. तर मोठ्या प्रमाणात अनुकरण अनुयायी त्यांना त्या निमित्ताने लाभलेले होते. तो विषय त्यांनी फार चांगल्या पद्धतीने मांडला. हा विषय मांडत असताना फार अवघड होता. हो हो हो. ऐकणारे म्हटले की गांधी आणि अहिंसा हाच विषय ऐकतील, पण तसं नाही झालं. मांडताना हा विषय मांडल्यामुळं महाजनांची एकूण विचारसरणी ही कुठली जरी असली तरी ती मांडणी करत असताना त्याने गांधी बदलून कोणताही हत्त राखून काही ठेवलं नाही. जे काय होतं ते स्पष्टपणे क्या बात आहे, क्या बात आहे. महाजनांची आणि तुमची मैत्री पुढे किती वर्ष टिकून राहिली? नंतर मग माझ्यानंतर त्या आंदोलनं जी चालू झाली, म्हणजे गुजरातचं आंदोलन, बिहारचं आंदोलन, त्याच्यामध्ये आणखी एक आंदोलन होतं, मराठवाडा विद्यापीठाच्या आंदोलनामध्ये पण ते सहभागी झालेले होते. मराठवाड्याचं ते आंदोलन जे होतं ते माझ्या कल्पनेप्रमाणे 76-77 हो. आणीबाणीनंतर झाले ते. बर. आणि त्या आंदोलनामध्ये पहिल्या भूमिका जी होती जनसंघाची ती मोगम होती, हा. स्पष्ट कोणी मांडली नव्हती. परंतु महाजनांनी आल्यानंतर अगोदर पक्षाला सांगितलं की अगोदर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यायलाच पाहिजे, अशा पद्धतीची मोहीम आपण जनसंघांचे आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून पत्करायला पाहिजे आणि घ्यायला पाहिजे. आणि ती मोहीम ज्यावेळेस हाताळली त्यावेळेस जनसामान्याचा पक्ष म्हणून भाजपकडं आणि जनसंघाकडं लोक बघायला लागले. लोकांना वाटायला की नाही, हा बट्या बाबळांचा पक्ष नाही आहे, हा जनसामान्याचा पक्ष आहे, हा दलितांचे प्रश्न यांना माहिती आहेत, ह्यांना बाकीच्या बहुजन समाजापासून ते सगळ्या लोकांचा चांगल्यापैकी पाठिंबा असल्यामुळं ह्या पक्षाला हळूहळू आपण सगळ्यांनी म्हणून पाठिंबा द्यायला हरकत नाही. मित्र साहेब, मी अनेक वेळा विचार करतो की हा मुद्दा किंवा हा प्रसंग किंवा महाजनांचं ह्या चळवळीला दिलेलं योगदान किंवा सहकार्य जे काय असेल ते पाठिंबा म्हणा, हा मुद्दा प्रकर्षाने
त्या वस्तीमध्ये, त्या समाजामध्ये किंवा त्या व्यवस्थेमध्ये का चर्चेला गेला नाही आणि इतर समाज व्यवस्थेमध्ये का चर्चेला आणला नाही? चर्चेला चांगल्यापैकी गेला. नाही, परत नंतरच्या काळामध्ये तो का आला नाही? कसं झालं, नंतरच्या काळामध्ये विषयांची गर्दी झाली. हा. आणीबाणी, जेपर्यंत आंदोलन, संघर्षात होणारे सगळ्या ठिकाणचे लाठीमार, हे त्यामध्ये अटक आली. अटक नंतर त्या विषयांची गर्दी झाली आणि कोणत्या विषयाला राजकीय पक्षाने जवळ करावं ह्याचा एक संभ्रम सगळ्या त्या राजकीय पक्षामध्ये झाला. म्हणजे विषयाची मर्यादा राखली गेली शेवटी. ह्याच्यामध्ये आणखी एक किंवा जनसंघाची स्थापना किंवा जनसंघ किंवा आणीबाणीच्या काळामध्ये असलेली झालेली अटक, त्याच्यामध्ये तुमची भूमिका काय होती आणीबाणीमध्ये? त्यावेळेस कसं झालं, आणीबाणी जाहीर झाली. ज्या दिवशी जाहीर झाली त्यावेळेस शासनाकडून कोणत्याही प्रकारचे अशा पद्धतीचे आदेश नव्हते. अधिकाऱ्यांनी लोकांना धरपकड केली, पण ह्यांना सोडायचं कधी? शासनाकडे आदेश आले नाहीत. त्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी सोडून दिलं. परत मग शासनाकडनं कलेक्टरना ऑर्डर झाली आणि त्याने सांगितलं की नाही, मिसा नावाचा एक कायदा मी केलेला आहे, त्या मिसाखाली या सगळ्या लोकांना उचलायचं आणि पुढील आदेश येईल तोपर्यंत त्यांना सोडायचं नाही. धरपकड झाली. संपूर्ण भारतामध्ये 80 ते 85 हजार लोक. तुमची धरपकड झाली? आमचं आणीबाणीच्या विरुद्ध सत्याग्रह असताना आम्हाला पकडलं गेलं. कुठे? आंबेडकर पुतळ्यापाशी. कसं झालं होतं, त्यावेळेस मजेशीर किस्सा घडला. काय होता किस्सा? आम्ही प्रत्येक ठिकाणी म्हणजे महाविद्यालय, शासकीय असणाऱ्या कचेऱ्या किंवा वेगवेगळ्या ठिकाणचे असणारे चौक, अशा सगळ्या ठिकाणी आम्ही सत्याग्रहाची निवड केलेली असायची. पोलिसांना कळायचं नाही हे नेमकं कुठं करता, म्हणजे गनिमी कावा पद्धतीनं केलं तुम्ही? पोलिसांना ऐन वेळा कुठं एका दुसऱ्याने फोन जायचा, तिकडं धावपळ व्हायची आणि धावपळीत पोलीस असोपर्यंत काही जण आम्ही पळूनही जायचो. पोलिसांना मग काही ना काही जर मग सापडेल ते घ्यायचं, आणीबाणी विरुद्ध पत्रक अमुक तमुक ते घ्यायचे. चकवा पद्धतीचं आंदोलन किंवा म्हणजे चकमा देऊन तुम्ही कुठेतरी अशा पद्धतीनं निघून जायचं की त्यांना अटकच करता येणार नाही? आम्ही अनेक ठिकाणी जागा भाड्याने घेऊन ठेवल्या, त्या कुठं म्हणून आम्हाला ओळखणार. अशा जागा होत्या की कोणाला कळायचं नाही हे कुठं रचलेत ते. क्या बात आहे, क्या. आणि त्यामुळे नाही का पोलिसांना अशा संभ्रमावस्थेमध्ये घरी येऊन नाही का ती झडते घ्यायची. तर माझे वडील होते पोलीस ऑफिसर. आता त्या काळामध्ये वडिलांना जरा भीती वाटायली की आणीबाणी प्रकार काय आहे. मुलाचे येऊन झडती घेत आहेत, हुडकतायत, घरातले माळे बघतायत, वर जाऊन पाण्याची टाकी बघतायत. पोलीस आता जे लोक हाताखाली काम केलेले होते वडिलांच्या, ते लोक आता घरी झडती घेऊन नाही मला हुडकण्यासाठी काम करायला. मग मला वडील जाता सांगायला, नको रे बाबा तू सरकारच्या विरोधात काय जाऊ म्हणू नको. कुठल्या वडिलांसुद्धा मी जाऊ मानलं नाही त्यावेळेस. वडिलांची इच्छा होती मी पण पोलीस ऑफिसर व्हावं, पण मी ऐकलं नाही. वडिलांनी सांगितलं की मी नाही, ह्या भानगडीत पडणार नाही. त्या काळामध्ये कुठे झाली होती अटक? म्हणजे अटक नेमकी कुठं, बंदिस्त कुठं होता? राजकीय बंदी कुठं होती तुमची? आम्ही मजा अशी झाली की त्यावेळेचं सत्याग्रह मी करायचं ठरवलं. सत्याग्रह ठरवलं आणि सत्याग्रह ठरवल्यानंतर मोठ्या प्रमाणावर नाही का धावपळ चालू झाली. त्या दिवशी शंकरराव चव्हाणांचा इथं सभेचा कार्यक्रम होता आणि मोहम्मद शफी कुरेशी त्या काळाचे रेल्वे मंत्री, ते पार्कवर सिद्धेश्वर एक्सप्रेसचं उद्घाटन करण्यासाठी आले आणि पार्कवर सभा होती या दोघांची. की कुठला, म्हणजे दरम्यानचा काळ कुठला असेल? आणीबाणीमध्येच असताना, शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना. साल कुठला होता? साधारणपणे 75-76. बर, तेव्हा सिद्धेश्वर सुरू झालेली. माझ्या बरोबर जे काम करणारे कार्यकर्ते, आणीबाणीमध्ये आत येणारे, ते सगळे कार्यकर्ते पोलिसांची गाडी तिथं दिसल्यानंतर पळाले. पळाल्यानंतर आता माझ्या लक्षात आलं की असं पळून जाणं सोयीचं नाही आहे. म्हणून भारत आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी समोर मी घोषणा द्यायला चालू केली. काय होते घोषणा? आणीबाणी रद्द करा, भारत माता की जय, वंदे मातरम, इंदिरा गांधी मुर्दाबाद. ह्या 4-5 घोषणा देत मी उभारल्यानंतर पोलीस लवकर पकडणार. आता माझ्या लक्षात आलं की ह्याचं काय जर कोंडी करावं पोलिसांची,
मग मी काय केलो, पळत पळत गेलो आणि पार्कच्या हद्दीत गेलो. म्हणजे पार्क स्टेडियम पूर्वी नव्हतं हे आताचं, ते ओपन होतं आणि तिथं सभा होती. त्या सभेच्या प्रवेशद्वारापाशी मी जाऊन घोषणा द्यायला. आता ह्या 2 हद्दी आहेत. हो बरोबर, इकडे एक सदर सदर बाजार बाजार आणि आणि इकडे जेल रोड. हा, आता ह्या दोन्ही वेगळ्या वेगळ्या हद्दीमध्ये मी घोषणा देत असताना तुम्हाला हे हद्द केवळ तुमच्या वडिलांमुळे माहित झाली. हा ह्या हद्दीतले लोक त्या हद्दीत आहे म्हणायचे, त्या हद्दीतले लोक ह्या हद्दीत आहे म्हणायचे. हा. फौजदारवाडी पोलीस स्टेशन आणि सदर बाजार असं. हा हा अशा 2 वेगळ्या वेगळ्या हद्दी होत्या. हा. त्या दोन्ही हद्दीमध्ये असे ज्यावेळेस हे 2-4 घोषणा देत असताना पळापळ झाली पोलिसांची, त्यावेळेस मग लक्षात आलं की आता ह्याच्यापेक्षा जास्त त्रास देणं बरोबर नाही, पोलीस त्रास देतील आपल्याला, म्हणून घोषणा द्यावं. अटक केलेले पोलीस सगळे घरी पूर्वी काम केलेले होते, हे वडिलांच्या हाताखाली. त्या सगळ्या लोकांनी हातापाया पडतो म्हणले, आता बास करा, जरा गाडीत बसा. म्हणजे एका अधिकाऱ्याचा मुलगा असल्याचा फायदा पण झाला आंदोलनामध्ये. हां, इंद्रभवन जी इमारत आहे त्या ठिकाणी ते सभागृह होतं. पहिल्या मजल्यावर सभागृह होतं. सभागृहामध्ये त्या काळात 64 ते 65 सदस्य बसण्याची व्यवस्था होती. महापौरांचं कार्यालय तिथं होतं, उपमहापौरांचं होतं आणि स्थायी समितीचं, असे 3 वेगवेगळे कार्यालय वरच्या मजल्यावर ठिकाणी वेगळ्या ठिकाणी होते. आणि त्या ठिकाणी ज्या दिवशी सभा असेल त्यावेळेस सभागृहामध्ये हे सगळे लोक स्थानापन्न होत असत आणि मोठ्या प्रमाणावर तिथं सगळ्यांची भाषणं, विषय मंजूर होणं. त्या अगोदर एक प्रशासकीय कार्यकाळ आलेला होता महापालिके नगरपालिका असताना प्रशासकीय कार्यकाळ होता, आणि नंतर मग महापालिकेचा दर्जा मिळाल्यावर 85ला 69ला हा म्हणजे पालिका झाली साधारणपणे आपली 62 साली. 62 साली पालिका झाल्यानंतर पहिल्यांदा प्राथमिक दोषी आणि 3 लोकांना मदत नेमून प्रशासकीय मंडळ नेमलं. कायद्यामध्ये तरतूद होती त्यावेळेस तशी. प्रशासकीय मंडळ नेमल्यानंतर मग 4 ते 5 वर्ष त्यांचं प्रशासकीय मंडळ काम करत. त्यातच परस्पर दोषींनी ते परत स्टेट बळकावलं आपल्या ताब्यामध्ये. तिथं होतं चित्रा टॉकीज. ते चित्रा टॉकीज थकबाकीची रक्कम मोठी झाल्यामुळे त्या पालिकेने ताब्यात घेऊन ते पाडलं आणि खुली जागा होती, ती खुली जागा परस्पर दोषींनी आपल्या अखत्यारीमध्ये घेऊन टाकले आणि तिथं शॉपिंग सेंटर उभारलं. ते वादग्रस्त होतं. आता त्या सगळ्यानंतर पालिकेची निवडणूक झाली ती साधारण 69 साली. 69 सालीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा बहुमत मिळालं. नागरी आघाडी वर्षांकरांची त्यावेळेस होती. त्यावेळेस हिंदू महासभा आणि जनसंघाची युती झाली आणि त्या दोन्ही युतीमध्ये आम्हाला काय जागा मिळाल्या नाही, पण मतं बऱ्यापैकी मिळायची. त्यावेळेचा एक खाका असा होता की निवडून जरी नाही आला तर मताची संख्या आणि आपलं चिन्ह आपण लोकांपर्यंत पोहोचवतोय ह्याचं समाधान असायचं. कसं होता, आता 60 ते 65 जागा निवडण्याची ताकद त्या पक्षांकडे नव्हती. तेवढा मोठ्या प्रमाणात अर्थ पुरवणारा पक्षाकडे नसायचा. त्यामुळे मग जेवढे लढायचे तेवढे लढवायचे. 10-15. तुम्ही होतो तेव्हा प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये सहभाग घेतला होता? त्यावेळेस ज्ञानेश्वर गुंड नावाचे आमचे एक त्या काळचे अध्यक्ष होते. मराठा समाजाचा माणूस तत्वनिष्ठ होता. त्यांना आम्ही उभा केला होता. आम्ही चौपाड आणि त्या परिसरामध्ये त्यांच्या प्रचारासाठी बऱ्याच ठिकाणी हिंडलो. फक्त 91 मतांनी बिचारे हारले, पण त्यांनी चांगलं त्या ठिकाणी फाईट गेली. किती झाला खर्च? ती 74ला 74 73-74 दरम्यान. खर्च किती झाला प्रचाराचा? 700 ते 800 रुपये खर्च झाला. 700 ते 800. बघा, 7 लाख किंवा 8 लाख असेल नक्की. आताचा उमेदवाराचा खर्च माहिती आहे साहेब? त्यावेळेस कुठलाच पक्ष एवढा मोठा प्रमाणात आताच्या उमेदवाराचा एका उमेदवारासाठीचा, आता एका उमेदवाराचा त्या काळाला संपूर्ण महापालिका जेवढा खर्च होता तेवढा बजेटचा तेवढा खर्च एकटा उमेदवार आताच्या. मग नंतर परत मग तुम्ही 85ला आलात सभागृहामध्ये. नंतरच्या काळात अजून एक निवडणूक झाली. आणि त्या निवडणुकीमध्ये आमचे डागा म्हणून एक त्यांना जनसंघाच्या तिकिटावर उभा केलं, ते आले निवडून. पण दुर्दैवाने त्यावेळेस आणीबाणी असल्यामुळे डागा धाडच करत होते कुठल्याही कामाचं. पण आता डागांना बरोबर घेतल्याशिवाय कुठल्याही सत्याग्रह करायचं असं काही ठरलेलं नव्हतं.
आम्ही आमचे सत्याग्रह करत होतो मोठ्या प्रमाणावर. आमचे सगळ्या ठिकाणी निदर्शनं व्हायची, सत्याग्रहामध्ये धरपकड व्हायची. काही लोकांना मिसाकाली सोलापुरातून उचललेलं होतं. अशा सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी पालिकेच्या आणि पालिकेच्या बाहेर असणाऱ्या सगळ्या ठिकाणी हे सत्याग्रहाचं सत्र मोठ्या प्रमाणात आणीबाणीत चालू झालेलं होतं. आणीबाणीच्या नंतर जो आलेला होता ह्याचा उठवण्याच्या बाबतीत कुणी बोलायला तयार नव्हतं. आणि इकडं 1.5 वर्ष 19 महिने आणीबाणी आता उठवणार कोण असा पेच इंदिरा गांधीला स्वतः पडलेला होता. त्यावेळेस नाही का मजा अशी होती, थोडा विषय बाजूला ठेवून मी बोलू. त्यावेळेस ना इंदिरा गांधींना आणीबाणी उठवायची होती आणि कुमार मंगल म्हणून त्यांचे एक भक्त हे गुरु होते. त्या कुमार मंगलमला त्यांनी विनंती केली की मी आणीबाणी उठवा म्हणते आणि मला तुम्ही मार्गदर्शन केलं तर बरं होईल. तर ते काय म्हटले, हे बघ इंदू, तू वाघावर बसलीस, बसताना मला विचारली नाहीस, आता उतरू कशी म्हणून मला का विचारायलीस. बापरे. हा. मी तुला कोणताही सल्ला देत नाही, तू जो काय नशिबात तुझ्या होईल ते घडेल. त्याच्या अगोदर काय होतं, हे विवेकानंद शिला स्मारक ज्यांनी उभा केलं होतं ते एकनाथजी रानडे, गोळोबा गुरुजींनी एकनाथजी रानडेंना ते शिला स्मारक उभा करण्याची कामगिरी संघाच्या वतीने दिलेली होती. आणि त्यावेळेस गोपाल स्वरूप पाठक म्हणून उपराष्ट्रपती होते. उपराष्ट्रपती असल्या कारणानं गोळोबा गुरुजींना लक्षात आलं की या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ताब्यात आहे खडक. समुद्रातली सगळी प्रॉपर्टी असते, त्याची मालकी असते, ती राज्य सरकारची नसते, ती केंद्र सरकारची असते. आणि केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय आपल्याला तिथं शिलास्मारक करता येणार नाही. मग त्या गोपाल स्वरूप पाठक उपराष्ट्रपती होते. ते होते शंकराचार्यांचे भक्त. गोळोबा गुरुजी आणि एकनाथजी रानडे शंकराचार्यांना भेटायला गेले. शंकराचार्यांनी त्यांचं रोजचं दैनंदिनीमध्ये कसं होतं, सकाळी 5 वाजता उठायचे, पूजा करायचे आणि पूजा करत असताना सहसा कोणाला भेटायचे नाही अजिबात. 8 वाजेपर्यंत त्यांची पूजा चालायची, 3-4 तासापर्यंत पूजा चालायची. त्या दिवशी गुरुजी आणि हे भेटायला गेले एकनाथजी रानडे आणि त्यांनी त्यांच्या शिष्याला सांगितलं की आम्ही भेटायला आलो आहे, जरा शंकराचार्यांना निरोप दिला तर बरं होईल. शंकराचार्यांना त्याचा सेवक जाऊन सांगितलं, त्यांना म्हटलं की सहसा उठत नाही आहेत आणि पूजा चालू आहे. पण शंकराचार्यांनी ऐकलेलं होतं की गोळोबा गुरुजी आलेले आहेत. मग त्यांनी आपली पूजा तशीच स्थगित ठेवली आणि ते बाहेर आले, नमस्कार सगळं केला आणि गुरुजींनी त्यांना सांगितलं की गोपाळ स्वरूप पाठक उपराष्ट्रपती आहेत, ते तुमचे भक्त आहेत, त्यांच्यामार्फत आपल्याला हे शिलान्यास करायचं आहे आणि मोठ्या प्रमाणावर आणि कन्याकुमारीचं विवेकानंद आपल्याला स्मारक करायचं आहे. इंदिरा गांधींकडे हा विषय घेऊन उपराष्ट्रपती आणि तुम्ही गेलं तर बरं होईल. त्यांनी ठीक आहे म्हटलं, काय हरकत नाही. मग त्यांचं झालं, बोलणं मिळणं सगळं झाल्यानंतर गुरुजींना त्याच्या शंकराचार्यांना त्याच्या शिष्याने विचारलं की आता परत तुम्ही पूजेला बसताय, आंघोळ हे करायची का. तर शंकराचार्य म्हटले, हिंदुत्वाचे 2 महान लोक माझ्याकडे येऊन गेले, मला गरज नाही आहे आता आंघोळीची, माझी मी पूजा करतो, पूजेचा चालू ठेव. आणि शंकराचार्य पूजेला गेले. पुढं गोपाळ स्वरूप पाठक आणि इंदिरा गांधीपर्यंत विषय नेला. इंदिरा गांधीने 2 मिनटंसुद्धा वाट न बघता विषय समजून घेतल्यानंतर फाईलवर सही केली आणि शिला स्मारक उभारलं. आता हे जे एकनाथजी रानडे होते, हे एकनाथजी रानडेने इंदिरा गांधी मनात ठेवलं होतं की हा संघाचा एक मोठा माणूस आहे. तरी एकनाथजी रानडेंना बोलवलं आणि आणीबाणीमध्ये त्यांना सांगितलं की सगळ्या जेलमध्ये तुम्हाला मी परवानगी देते. बेंगलोरला वाजपेयी आहेत, अडवाणी आहेत, इकडं बाकीचे असणारे मधु दंडवतेपासून वेगवेगळ्या ठिकाणच्या जेलवरचे त्यांनी सांगितलं. आणि सगळे वेगवेगळे दिग्गज नेते मोराजींपासून ते सगळे आत आहेत, त्यांना भेटायचं तुम्ही जाऊन आणि भेटून तुम्ही आणीबाणी मला उठवायची आहे आणि माझा निरोप तुम्ही द्यायचा आणि अनुकूल वातावरण करून मला द्यायचं. त्या
एकनाथजी राणेंना ही कामगिरी महत्त्वाची होती, त्यामुळे ते निभावली चांगल्या पद्धतीनं. सगळ्या ठिकाणी भेटीगाठी झाल्या आणि अनुकूलता करून इंदिरायणी निरोप दिला की सगळ्यांचे अनुकूल आहेत, निवडणुकीच्या तुम्ही तयारी करा आणि आणीबाणी रद्द करा. कन्याकुमारीच्या शिलेच्या बदलेमध्ये ही अनुकूलता मिळाली. हो. ते एवढं मोठं काम त्यावेळेस एकनाथजी राणेंमार्फत इंदिरा गांधींनी ते करून घेतलं. नंतर मग आणीबाणी उठली. आणीबाणी उठल्यानंतर निवडणुका झाल्या. इंदिरा आणि गांधी निवडणुकीनंतर सभागृहामध्ये एक असं चित्र आलं की अटल बिहारी वाजपेयी हे इंदिरा गांधीच्या मंत्रिमंडळामध्ये दिसले. ह्याचं पर्यावरण म्हणजे ही याची सुरुवात इथूनच होती. शिलापासून. क्या बात आहे, क्या बात आहे. तो म्हणजे इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली आणि सगळ्या पक्षाच्या लोकांनी त्यांना अनुकूलता दर्शवली असल्यामुळे निवडणुकीला समोर जायचा निर्णय घेतला. जनता पार्टीचा त्यावेळेस नाही का स्थापना झाली. स्थापना होती. स्थापनेवेळेस तुम्ही होतोस, तुम्हाला अनुभव त्याचा. हां, त्यावेळेस जनता पार्टीची स्थापना झाली. जनता पार्टीच्या स्थापनेत मोरारजी अध्यक्ष झाले. वाजपेयी आणि हे सरचिटणीस झाले. अडवाणी, वाजपेयी, त्यानंतर एस.एम. जोशी, अशा वेगवेगळ्या पक्षाच्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन तो पक्ष स्थापन केलेला होता. साहेब, एस.एम. जोशींना भेटायचा कधी योग आला? एस.एम. जोशींना भेटायचा योग? एस.एम. जोशी सोलापुरात आल्यानंतर एक दोनदा भेटलो मी. बऱ्यापैकी चर्चा व्हायच्या. काही वेळा त्यांना अडचण येईल अशा पद्धतीचे मी हे मांडायचं. त्यावेळेस ते कसं होतं की 4 घटक पक्ष आपले आपले वाद सोडायलाही तयार नव्हते. एस.एम. जोशीने मी म्हणलं हे किती दिवस चालणार आहे. आपल्या आपसातले वाद एकमेकांमध्ये डायसवर येऊन मांडणं आणि पक्षाच्या एकमेकाचे पाय ओढणं हे आपल्याला त्रासदायक होईल. ते म्हणले तसंच आहे, काय करणार आहे. ते म्हणले तुमच्याकडे ताकद आहे, संघटना असल्यामुळे ताकद आहे. आमची समाजवादी लोक आहेत ते ताकद नाही आहे म्हटले. आमच्या समाजवादी लोकांमध्ये संघटना मांडण्यासाठी काही करतच नाहीत म्हटले. ते म्हणजे समाजवाद विचार किंवा समाजवादी नेते हे पूर्वीपासूनच विखुरलेले असायचे. त्यांनी उदाहरण दिलं. ते म्हणले मारुतीच्या शब्दात बळ होतं, तसं संघटनेच्या शब्दात बळ आहे. ते म्हणजे तुझं संघटन. खरंय, खरंय. हे संघटन जनसंघाकडे संघाकडे आहे, आमच्याकडे नाही आहे. आमचे लोक लगेच नुसतं हिंडतात, भाषणबाजी करतात, सुप्तची पन्नालाल सुराणा, पन्नालाल सुराणा हे सगळे नेते आहेत म्हणले. आमचे नेते असून उपयोग नाही आहे. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी काही लोकांची चांगली नावंही घेतली, जे चांगलं आणीबाणीत काम केलं. विशेषतः बी.सी. कांबळे, त्याचं मी भाषण ऐकलं होतं शिवाजी मंगल कार्यालयामध्ये. त्या माणसाने 1.5 तास इतकं सुंदर भाषण केलं होतं. कोणत्या विषयावर? आणीबाणीच्या विरोधात त्यांनी भाषण केलं होतं. एक लाईन सांगायची झाली तर बी.सी. कांबळेच्या भाषणातली कुठली असेल? आणि त्यांनी पहिल्यांदा लोकसभागृह, राज्यसभागृह सदस्यांची संख्या किती असते, लोकशाहीप्रमाणे ह्या निवडणुका 5 वर्षानंतर होत असताना मतदारसंघाची रचना, मतदारसंघानंतर लोकसभा, नंतर मग राज्यसभेची निर्मिती, विधानसभा, विधान सभागृह, विधान परिषद, ह्या सगळ्यांची मांडणी इतकी सुंदर केली. मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळं मला अभ्यासाचा विषय होता, त्यामुळं मला सुद्धा ते लवकर लक्षात आलं. हे चांगल्यापैकी रिव्हिजन झाली. आणि एका चांगल्या माणसाकडनं मला हे ऐकायला मिळालं. बहुतेक त्यावेळेस ते खासदार होते. नाही, ते नव्हते खासदार. नव्हते का? नव्हते. बरं, नंतर मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर 85चा मी पुन्हा म्हणजे आठवण करून देतो. तुम्ही नगरसेवक म्हणून उभारलात कधी? बी.सी. कांबळे नंतर लोकसभेचे उमेदवार होते दिल्लीला, आपलं मुंबईला. ते निवडून नाही आले खासदार म्हणून. नाही, तुम्ही महापालिकेचं इलेक्शन किंवा निवडणूक लढली कधी? मी लढली 85ला. हां, तो प्रसंग काय? प्रसंग असा होता की रेडिओवर त्यावेळेस मोठ्या प्रमाणात प्रसाराचं माध्यम होतं. संध्याकाळच्या आदल्या दिवशी बातम्या ऐकल्या आणि त्या बातम्यामध्ये सगळ्याच महापालिकांची निवडणुका जाहीर झाल्या होत्या. आणि जाहीर झाल्यानंतर त्यावेळेस मनात आलं की आपण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये उमेदवाराला हरकत नाही आहे. पक्षात सक्रिय होतो. भारतीय जनता पार्टीच्या एकूण रचनेमध्ये मी युवा मोर्चाचा सरचिटणीस होतो त्यावेळेस. आणि त्या सरचिटणीस असल्यामुळं त्या पदालाही थोडं बऱ्यापैकी वचन होतं, मान होता. युवकांची संघटना चांगल्यापैकी पाठीशी होती. आणि नंतर मग दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी नकाशा जाहीर झाला. पालिकांच्या एकूण रचना जी झालेली होती त्याच्या नकाशाप्रमाणे मी बघितलं
एक अनुकूलता असणारा नकाशा मला समोर पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी उभारणार होतो ती इतकी अनुकूलता चांगली होती. कुठला होता तो वार्ड? तो साधारण विद्यानगरपासून ते स्टेशनची आईस फॅक्टरी जी होती बर बर. तिथपर्यंत तो सगळा महापौर बंगल्यापर्यंतचा. हा महापौर म्हणल्यापर्यंत हा ती सीमारेषा होती ना. वार्ड नंबर, वार्ड क्रमांक त्यावेळेस 33 नंबर वार्ड होता. 33 नंबर. काँग्रेसचे कोण होते तुमचे प्रतिस्पर्धी? रमेश मामुनी. महामुनी होते, संचारला होते ते. हा हा, संचारले होते. त्यांना उमेदवारी काय शिंदेच्या हट्टापोटी का प्रेमापोटी? नाही, शिंदेचं प्रेम होतं महामुनींवर. महामुनी. हा त्यामुळं शिंदेना म्हटलं की उपसंपादक आहेत आणि सहज निवडून येते, हा त्याच्यात टाकले. हा पण कसं झालं की ज्या वेळेस आम्ही एकत्र पुलत झालं, शरद पवार त्यावेळेस आमच्याबरोबर होते. हा. त्यांची समाजवादी काँग्रेस होती. समाजवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, नंतर तेलुगू देशम. मला एक ह्या अनुषंगानेच विचारताय की निकाल हाती आल्यानंतर तुम्ही महापालिकेच्या सभागृहात पुलोचा प्रयोग केलात. पुलोचा प्रयोग करत असताना पक्षीय संघटनेमध्ये तुम्हाला त्या प्रयोगाबरोबर जाणं किंवा तो निर्णय स्वीकारणं त्याच्याविषयीचा एक वेगळा मतप्रवाह निर्माण झालेला होता. निवडून आल्यानंतर पहिले स्थायी समितीचे अध्यक्ष झाले लिंगराज वल्ल्या. नंतर निवडणूक झाली आणि निवडणुकीनंतर पुंजाळा पहिले महापौर, तिकडं स्थायी समिती लिंगराज वल्ल्यांकडं, संगप्पा केळकर उपमहापौर, असे चार वेगळे वेगळे, आणि भंडारे पक्षाध्यक्ष कोण होते भाजपाचे? भाजपाचे शहराचे अध्यक्ष नानासाहेब आराध्य. त्यांनी मान्य केलं पुलोत बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. एक श्रूड व्यक्तिमत्व होतं आमच्यातलं. नाही, पण बाकीच्या कार्यकर्त्यांची मनधरणी किंवा वरिष्ठांची मनधरणी, सगळा पक्ष अनुकूल होता, एकत्र येऊन निवडणूक लढवा. असंही म्हटलं जातं की पुण्यामध्ये पवारांना एक वेगळी खेळी करायची होती आणि तिथलं भारतीय जनता पार्टीचं मत किंवा एक पाठबळ किंवा त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी पवारांनी टाकलेली हा एक डाव होता सोलापूरमध्ये. पवारांना त्यावर अपरिहार्यपणे पक्ष स्थापन करून पूर्वची स्थापना करायला लागली ती. आमचे चार पक्ष एकत्र येऊन त्यांच्या आघाडीत सामील झाले. म्हणजे पुण्याच्या राजकीय डावासाठी तुम्ही सोलापूरचा वापर केला असं म्हणायचं का? नाही, आदल्या वर्षी नाही केला. पुंजळ महापौर झाले त्यावेळेस अगदी पवारांच्या निगराणीखाली आम्ही गेलो होतो. विठ्ठल सहकारी कारखान्यामध्ये त्यांची आमची व्यवस्था केलेली होती तिथं. हो, व्यवस्था खूप भारी झालेली होती. आणि तिथनं मग आम्ही बसमधनं इथं आलो आणि सगळ्या खाजगी गाड्यांना उतरून मतदान केलं आणि त्यावेळेस हे निवडून आले पुंजाळ. व्यवस्थेची जबाबदारी मनोहर सपाटेंकडे होती. हे नंतर ते एकत्र आल्यानंतर नंतर काय झालं, पुढल्या वर्षी किशोर देशपांडे यांना महापौरपद द्यायचं ठरलं पक्षाच्या वतीनं. आणि त्यावेळेस मी कानून हळूहळू चर्चा राजकारणाची व्हायलेली की शरद पवार काँग्रेसमध्ये जाण्याचा होता. पण देत असताना इथले जे स्थानिक आमच्याबरोबर काम करणारे होते, युनुसभाई शेख आणि बाकीचं, त्यांचं आमचं चांगलं शक्य जमलेलं होतं. तर ते काय केले, ते म्हणजे काही होऊ दे पण मी तुमचा महापौर असो पण मान सन्मानाने त्यांच्या पाठीशी राहू. क्या बात आहे. आणि त्यांना पाठिंबा देऊन तुमचे जे विषय आहेत ते त्याने अनुकूल. ही राजकीय प्रगल्भता म्हणायची. ही राजकीय प्रकल्पता होती आणि काँग्रेसवाले पहिल्यांदा त्यांना त्रास देण्याची शक्यता होती. एकच संख्या आल्यानंतर त्यांना संख्येचं जर हे आली असते, मस्ती आली असती संख्येची, आणि त्यातनं मग त्यांना त्रास झाला असता. म्हणून त्यांनी काय केलं, आम्हाला बरोबर ठेवून त्यांना शह देण्याचं राजकारण केलं. किशोर देशपांडेंना महापौर पदांचे 6 महिने झाल्यानंतर शरद पवारांनी औरंगाबादमध्ये त्या दरम्यानचा एक प्रसंग मी विचारतोय, त्या म्हणजे तो कितपत म्हणजे की तुम्ही सावरकरांच्या पुतळ्याच्या अनुषंगाने उपोषणाचं शस्त्र उगारलं होतं आणि गेटवर तुम्ही उपोषणाला बसला होता. किशोर देशपांडे हे महापौर होते, पुलोदकडून होते, भारतीय जनता पार्टीचे पहिले महापौर होते. पण तुम्ही आपल्याच महापौरांच्या विरोधात तुम्ही तिथं बसणं हे पक्षीय राजकारणाला कुठेतरी छेद देणार नव्हतं? ज्यावेळेस पुंजाळ महापौर होते
त्यावेळेस आम्ही एक ठराव पास केला. त्यामध्ये यशवंतराव चव्हाणांचा पुतळा बसवण्याचा निर्णय इमरुद्दीन शेखनी घेतलेला होता. त्यावेळेस आम्ही म्हटलं की तुम्ही जसं नाही का बसवताय तसं आम्हाला सावरकरांचा पुतळा बसवण्याची इच्छा आहे. तशा पद्धतीने चर्चा करून एकमेकाशी ठराव दिले गेले आणि यशवंतराव चव्हाण आणि सावरकरांचा पुतळा हे दोन्ही पुतळे उभारण्यासाठी म्हणून ठराव झाल्यानंतर पण तुम्हाला आंदोलन करावं लागलं. नाही, नंतर कसं झालं, ज्या वेळेस ते काय पुतळ्याची आम्ही चांगल्यापैकी प्रयोजन केली, बजेटमध्ये तरतूद सगळं केली असताना सुद्धा काही लोकांनी एकत्र काँग्रेस आल्यानंतर एक भूमिका घेतली की यशवंतराव चव्हाणांचा पुतळा झाला आहे, त्या जागेवर आहे, सावरकरांचा पुतळा एक अजून व्हायचा आहे. महाराज सावरकरांच्या पुतळ्याच्या आपण आपल्या कारकिर्दीत करू, ह्यांच्या कारकिर्दीत करून द्यायचं नाही. शेवटपर्यंत हा त्रास द्यायला ठराव मंजूर करताना एकदा दोनदा सभा कोरम तोडला आणि सभा तहकूब करायला लावली किशोर देशपांडेला. पण मी रिसर पत्र दिलं की सावरकर पुतळा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. त्यावेळेस योगायोगाने काय झालं की सावरकरांचा पुतळा हा नाही का मिळतोय का नाही, आणि तुम्ही जरी आता मी बसवला तरी कुठून आणणार तुम्ही. आता परस्पर नाही का एकदम निर्णय घेऊन उपोषणाचा असं सांगण्यासाठी युनुसभाई शेख आल्या. युनुसभाई शेखना म्हटलं की हे बघा, पुतळा कुठून आणायचा, कसा आणायचा, का आणायचा, तो आधी ठराव मंजूर करा तरतूद केल्याप्रमाणे, त्या जागा बिगा पक्की करा. मग मी ठराव मंजूर केलं आणि परंतु ज्या वेळेला का सावरकरांचा पुतळा बसवायची वेळ आली त्यावेळेस एकत्र आलेली काँग्रेस ही शेवटपणे एकटपणाने ऐकायला त्यांनी मी पत्र दिलं, उपोषणाचा निर्णय घेतला. आता किशोर देशपांडेंच्या कारकिर्दीत पुतळा व्हायला पाहिजे म्हटलं तर किशोर देशपांडेचा सब कॉर्नर आला आमच्या बाजूने. नाही, पण त्यांनी कधी आले नाहीत तुमच्याकडे की बाबा तुम्ही बसणं योग्य नाहीये, उठा, उपोषण करू नका, आपण काहीतरी करू. नाही, त्यांची भूमिका सपोर्ट होती ना. सावरकरांच्या पुतळ्याला त्याचा सपोर्ट होता, युनुसबाईंचा होता. शेवटी काय झालं, एक संघ काँग्रेस ज्यावेळेस एकत्र बसले पालिकेत, त्यावेळेस पालिकेत त्यांनी सांगितलं हे बघा म्हटले आम्ही एकत्र होतो. आम्ही त्यांना शब्द दिले आहे, इकडे यशवंतराव चव्हाणांचा पुतळा आणि इकडे सावरकरांचा पुतळा, हे दोन्ही पुतळे आम्ही एकाच वेळेला बसवायचा शब्द दिलेला आहे. तो ऐकला बरे नाही तर आम्ही सरळ त्यांच्या बाजूने मतदान करणार. काय व्हायचं होऊ दे, आम्ही राजकारणामध्ये त्यांच्याबरोबर होतो, त्यांचे शब्द आम्हाला पळायला पाहिजे. म्हणजे यस काँग्रेसला त्यांनी दिलेला इशारा. हां, त्या काय होते कर्मठ काँग्रेसवाले जे होते ते एकत्र आल्यानंतर ते ही भूमिका त्यांनी मांडायला चालू केली ती. मग शेवटी शरद पवार होते मुख्यमंत्री. ह्याला कुणाला विरोध करायचा असेल तर मुख्यमंत्र्यांना मी फोन लावून देतो, तुम्ही बोला आणि विरोध करा असं म्हटलं तर धाडस कोणाला झालं नाही पवारांशी बोलायचं. आणि मग पुतळा बसवायचं ठरलं. 10 मे तारीख त्यावेळेची ठरली 86. मी घेतला आणि युनुसबाईने म्हटलं की मी पुतळ्याचं बघून येतो, कृपा करून मला जरा तुम्ही व्यवस्था करून दिली तर बरी होईल. त्यांनी महापौरांना सांगितलं की महापालिकेची कारकीर्द द्या आणि व्यवस्थित पुतळा हे सगळं करून येऊ. गेलो आम्ही योगायोगाने, कुठे पुतळाच मिळाला. मुंबई कल्याण मिळाले नाही. पुण्यामध्ये मात्र गेल्यानंतर तिथं खेडकर नावाचे एक चांगल्यापैकी पुतळा करणारे खेडकर हे होते कलाकार. तिथं आमच्या अण्णा जोशी आणि अरविंद लेले 2 आमदार होते त्यावेळेस. त्यांना मध्यस्थी करून त्या खेडकरांकडे घेऊन गेलो तर ते म्हणले नाही हे इंदोर महापालिकेचा पुतळा आहे, तुम्हाला कसा द्यायचा हा. तर ते खेडकरांकडनं हे दोघेही आमदार काय म्हणते तुम्ही हा द्या सोलापूरला, आणि तो लगेच करायला गेला. ते अजून काय आणायला ते म्हणले येऊन वर्ष झालं, आम्हाला पैसे पण दिले नाहीत, पण वाढवून देऊन गेलेत पण आलेच नाहीत. म्हणलं आम्हाला द्यायचा होता. तो पुतळा आम्ही लगेच बुक केला. 1 लाख रुपये ठरला, पैसे बुक केले आणि त्याप्रमाणे व्यवस्था चांगल्यापैकी नाही का पुतळा उभा करायची केली. पुतळा मार्कंडे उद्यानात करायला ठरवलं. आणि त्याच्या अगोदर कसं झालं, जसा पुतळा आम्ही बसवला तसं नाही का हळूहळू नाही का काँग्रेस पूर्वीचे जे काँग्रेसवाले होते शरद पवारांचे त्यांच्याबरोबरची आमची जी असणारी एकूण गट्टी होती ती म्हणजे शरद पवार आणि जनसंघ किंवा नंतरचा भाजपा ही एक मैत्री किंवा एक ऋणानुबंध खूप मऊ आणि नाजूक आहेत आणि ते घट्ट आहेत, हे तितकंच सत्य आहे. मग कसं झालं, मला एकदा सुधीर फडकेचा फोन आला की सावरकरांमध्ये आम्ही चित्रपट तयार करतोय आणि तुम्ही सावरकरांबद्दल नाही का बऱ्यापैकी सोलापुरात ते काम करताय, पुतळ्याचं आंदोलन आहे तुमचं कळायला होतं त्यांना.
आणि चित्रपटासाठी तुम्हाला काय योगदान द्यायचं असेल तर दिलं तर बरं होईल. त्यासाठी 3 दिवसाचा एक महोत्सव, संगीत महोत्सव मी देऊ शकतो सोलापुरात. मग त्यांनी मला मुंबईला बोलवलं. मी जाऊन गेलो. जाऊन व्यवस्थित नाही का ऐकली त्याची भूमिका. इथं आल्यानंतर त्यावेळेस नाही का मी हे ना इंदुबाईंना कल्पना दिली. म्हटलं असं असं आहे, जर आम्हाला सहकार्य केलं तर बरं होईल. का हरकत आहे म्हणजे, असं काय तुम्ही वेगळं करायला चांगलाच काम करायचं आहे. संगीत महोत्सव होतोय, महेंद्रकर महापौर आहेत, त्यांच्या कारकिर्दीमध्ये एक चांगल्यापैकी कार्यक्रम करू आपण. त्या 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही चांगल्यापैकी संगीत महोत्सव केला. पहिल्या दिवशी सुधीर फडकांचं सुगम संगीत, दुसऱ्या दिवशी अनुप जलोटाचा कार्यक्रम आणि तिसऱ्या दिवशी बाबासाहेब पुरंदरेंचं भाषण. असं कार्यक्रम चांगल्यावेळी महापालिकेने 3 लाख रुपये दिले. कुठल्या मैदानात झालं हे पारपूर पार्कवर? शामियाना उभा केलेला होता. त्या भव्य शामियान्यामध्ये हे 3 दिवस फार सुंदर कार्यक्रम केलेले होते. स्वागत कमान, लोकांमध्ये प्रवेशद्वार, हे सगळं सजावट खूप चांगली केलेली. पालिकेने सक्रिय सहभाग नोंदवला होता. महेंद्रकर त्यांचे अध्यक्ष होते स्वागत ह्या समितीचे. दरम्यान सगळं करत असताना तुमचे जीवाभावाचे मित्र म्हणून सुरुवातीला राजकीय जीवनामध्ये आले ते महाजन मुंडे, त्यावेळेसच्या राजकारणात कुठल्या पदावर होते? महाजन ते अखिल भारतीय सचिनीस होते हा, त्यावेळेस. मुंडे राजाच्या राजकारणात विरोधी पक्ष नेते होते. कधी असं गेलं तर अगदी जीवाभावाच्या मैत्रीप्रमाणे, मित्राप्रमाणे कधी त्यांचा संबंध कसे होते तुमचे त्यांचे? ह्या लोकांनी कसं आहे, हा कुठलाही कार्यक्रम सोलापुरात ठरला की त्यांची अनुकूलता असायची का, की तुम्ही पब्लिक समोर जात आहे, तुमचं प्रतिमतामुळे पक्षाबरोबर मोठी होती आहे, ती होणं आमच्या दृष्टीने आवश्यक आहे. पुढं मागं कायम स्वरूपाने आपल्याला नेतृत्व तयार करायचं पक्षासाठी, आणि त्यामुळं त्यांची अनुकूलता प्रत्येक कार्यक्रमाला असायची. मुंडे विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते असायचे, भाजपाचे पहिले अध्यक्ष म्हणून प्रदेशाचे त्यांच्याकडे जबाबदारी ह्या होती. सगळ्या गडबडीमध्ये अनेक बडे नेत्यांचा सहवास लाभला असेल. अनेक वेळेला कोण कोण? म्हणजे अडवाणीला मी एकदा, म्हणजे ज्यावेळेस नभोवणे मंत्री होते जनता पार्टीच्या कारकिर्दीत, त्यावेळेस आणण्यासाठी इकडं गेलेलो होतो मी वालचंदनगरला. त्यांच्याबरोबर येताना मी कारमधनं आलो. वाजपेयी अटलजीच्या कार्यक्रमासाठी मी पुण्याहून सोलापुरात आलो होतो एकदा त्यांच्याबरोबर कारनेचा. क्या बात आहे. अटलजी मिश्किल असायचे. हा, एखादा किस्सा कुठला आठवतो? 250 किलोमीटरचा प्रवास आहे. 73 साली अटलजींना इथं 1 लाखाची थैली द्यायची होती. हा, पक्षाने गोळा केलेलं ह्या थैलीचं एकंदर रक्कम जी होती, होम मैदानावर मोठा कार्यक्रम झाला. बाबूराव चाकोते महापौर असताना सुद्धा इथं हार घालून गेले अटलजींना. काँग्रेस पक्षामध्ये वादळ झालं की महापौर आपल्या त्यांच्या मंचावर गेलेच कसे. मग महापौर ते चाकोते म्हणते, मी अगदी महापौर आहे, शहराचा काँग्रेसवाला आहे, क्या बात, मी माझं कर्तव्य केलेलं एक चांगल्या माणसाला मी हार घालून आलो. क्या बात आहे, क्या बात आहे. हा, अटलजींना मी ज्यावेळेस नाही का भेटलो, आणि सोलापुरात नाही का एकदा येऊन गेलेले होते ते. 1 लाखाची थैली देत असतानाचा किस्सा काय? मी अटलजींचा फेटा नेसण्याचं निमित्त 73 साली मी 23 वर्षाचा असेल, आणि तो फेटा हे घेऊन मी एका ह्याच्यामध्ये ट्रेमध्ये घेऊन गेलो. तो बांधलेला फेटा होता, एकाने बांधून दिलेला होता, आणि तो टोपी ठेवल्यासारखं ठेवायचं म्हणून ठरवलं होतं. ते बघितल्यानंतर म्हटलं, अटलजी हे काय आहे? मी म्हटलं फेटा आहे. फिर ऐसा घेऊन आहे. घेतल्याने तर फेटा विस्कळून टाकले आणि आपल्या हाताने चांगल्यापैकी फेटा नेसला. सगळ्या प्रेक्षकांकडनं टाळ्याचा प्रतिसाद मिळाला. फेट्याची बांधणी अटलजींनी इतकं चांगल्या पद्धतीने केली, तुरा बिरा सगळं काढून व्यवस्थित, आणि मग अटलजीचं भाषण झालं चांगल्यापैकी. आज इतकं सगळं म्हणजे प्रवास करून झाल्यानंतर आज पक्षामध्ये अनेक बडे नेते, अनेक कार्यकर्ते, अनेक बड्या नेत्यांचे कार्यकर्ते पक्षामध्ये येतात. त्यावेळेस कसं वाटतं की पक्ष मोठा व्हायचं समाधान वाटतं की आणखी वेगळ्या पद्धतीनं? पक्ष मोठं व्हायलाच पाहिजे ते. हां, ज्यावेळेस नाही का मी निवडणुकीचं पोलिंग एजंट म्हणून उभा राहायचं, त्याच काँग्रेसवाले आम्हाला तिथं उभारून द्यायचे नाहीत. पोलिंग एजंट म्हणून हाकलून द्यायचे, मारून टपल्या मार करायचे आणि पळून लावायचे आणि मतदान करून घ्यायचे. आज परिस्थिती उलटी झाली आहे. आज आम्ही नाही का बूट कॅप्चर करू शकतो आणि
काँग्रेसवाले अशा पद्धतीने एक बूथ एजंट हुडकत हिंडत आहेत. म्हणजे काळ कसा सूड उगवता हे काँग्रेसला माझ्यासमोर घडलेला आहे, अनुभव आहे हा. आता काँग्रेसच्या एकूण राजकारणाची मिळालेली शिक्षा ही आज काँग्रेस भोगती आहे. सगळ्याच ठिकाणी काँग्रेसची वाताहत चालू आहे, नेतृत्व नाही आहे. जुना इतिहास काँग्रेसचा लोक विसरायला तयार नाही आहेत, नेतृत्व नाही आहे. सोनिया गांधी आणि राजीव गांधी नाही, पण ह्या सगळ्या गडबडीमध्ये भाजपा आपल्या मूळ विचारधारेपासून लांब जाते अशी भीती वाटत नाही? काही वेळेला राजकारणात तडजोडी स्वीकारायला लागते. ठीक आहे, आपण तडजोड करू, सत्तेसाठी, जनमतासाठी, मतासाठी आपण नक्कीच तडजोड झालेली आहे, ह्या मताशी मी पण सहमत आहे. पण मूळ ज्या ढाकणीची विचारधारा पाहिजे किंवा ज्या विचारधारेनं हा पक्ष उभारलाय, ती मूळची विचारधारा कुठेतरी आपल्यापासून लांब जाते किंवा दूषित होतीये किंवा प्रदूषित होतीये असं वाटत नाही? काही वेळा होत होती, आता होत नाही. कार्यकर्त्यांचा दबाव आला हिंदुत्व स्वीकारण्याच्या संबंधात. 81 साली भाजपची स्थापना झाली. हा 83 सालापर्यंत समाजवादी समाज रचनेचं स्वप्न हा अटलजींनी बघितलं आणि त्यावेळेस अटलजी थोडं झुकलेले होते निधर्मवादाकडे. हो त्यांच्यावर थोडा नेहरूंचा प्रभाव पडलेला होता. नंतरच्या काळात पक्षाला असं लक्षात आलं हे किती दिवस करणार, ह्याच्यात काही निष्पन्न होणार नाही. हिंदुत्वाची कास पहिल्यापासून धरून जनसंघाची स्थापना झाली. आपल्या 2 अध्यक्ष दीनदयाळ उपाध्याय आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांची हत्या हिंदुत्वाच्या कारणाने झाली. आणि आता नाही का ह्या थांबण्याची हे नाही आहे. म्हणून 84 साली कल्याणमध्ये एक मोठी कार्यकर्ती सभा झाली. तिथं त्या सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला आता हिंदुत्वाशिवाय पर्याय नाही, आपण स्वीकारायचं बरं आहे, नसेल तर आपला पक्ष फुटेल आणि एक वेगळा पक्ष हिंदुत्वाच्या नावावर काम करणार नाही. आता असं वाटतं का की आलेले कार्यकर्ते किंवा दुसऱ्या पक्षाची जी काही नेते मंडळी आता पक्षामध्ये आलेत ते हिंदुत्वाचा विचार, हिंदुत्वाची मांडणी त्यांना मान्य आहे? मान्य करावाच लागेल. मी तडजोड स्वीकारल्याशिवाय तुम्हाला स्थान इथं अशा पद्धतीने करता येणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ इथं दिलीप माने पराजय झाला, काँग्रेस आणि वेगवेगळ्या पक्षात ते हिंडले आत्तापर्यंत. आता त्यांना हे माहिती आहे की इथं आल्यानंतर इथं आपल्याला काँग्रेसची विचारसरणी त्या बाजूला ठेवूनच हिंदुत्वाचं काम करायला लागेल. आणि ज्या वेळेला हिंदुत्वाच्यासाठी सगळे कार्यकर्ते आणि बाकीचे असलेले नेते हे इथं पालिकेच्या निवडणुकीमध्ये काम करत होते त्यावेळेस त्यांनी तडजोड करून भाजपामध्ये प्रवेश केला. त्या प्रवेशाला कितीही मोठ्या प्रमाणावर त्यांनी बदल घडवण्याचा प्रयत्न केला किंवा आपली विचारसरणी जुनी काँग्रेसची स्थिती आणण्याचा प्रयत्न केला तरी कार्यकर्ते मानसिक ते ऐकणार नाहीत आणि मतदारसुद्धा ऐकणार नाहीत. कारण या दरम्यानच्या काळामध्ये पक्ष नेत्यांकडून किंवा पक्षांच्या वरिष्ठाकडून एक असं झालं की उमेदवारी निश्चिती करण्याच्या अनुषंगाने अनेक कार्यकर्त्यांनी की ज्यांनी कार्यकर्त्यांनी पक्षाला वेळ दिला, पक्ष नेतृत्वाला वेळ दिला, फुलवलं फळवलं आणि मोठी बहर त्याला आणली. आज तो कार्यकर्ता उमेदवारी मागत असताना त्याला ती नाकारली आणि बाहेरनं आलेल्या उपऱ्या कार्यकर्त्याला ती उमेदवारी दिली, त्यामुळे कार्यकर्ता खचला. ह्याच्यावर तुमचं मत काय? कसं आहे, राजकारणामध्ये संख्येचं गणित आहे. पालिकेची संख्या जी होती ती संख्या 103 102 तर 102 लोकांना जर उमेदवारी द्यायची असेल तर कुठंतरी ते का अशा सगळ्या ठिकाणी कठोर निर्णयसुद्धा घ्यावे लागतात. काही निर्णय घेताना तडजोडी स्वीकाराव्या लागतात. म्हणजे हे दूषितपणा किंवा हे आलेले जे काही नेते आहेत ते तुम्हाला मान्य आहेत? निकष ठेवावे लागतात. काय निकष असावेत? निवडून येण्याची पात्रता एक मुद्दा. दुसरा हिंदुत्व त्यांनी मान्य करणं. तिसरा पालिकेच्या सभागृहाच्या कामकाजामध्ये सोलापूरच्या शहराचा नावलौकिक मोठा करणं, पक्षाचं हित जोपासणं आणि स्वहिताला प्राधान्य देणाऱ्याला ह्या 3 हिताला प्राधान्य जो देईल तो उमेदवार. क्या बात आहे, क्या बात आहे. त्या उमेदवारामध्ये जर त्यांनी काही कुचराई केली तर त्याला बाजूला ठेवून दुसरा घेण्याचा बाबतीत सुद्धा पक्ष सहसा कधी काही पडला नाही. आता महापालिकेच्या नुकत्याच निवडणुका झाल्या आणि निकाल या हाती आला आणि त्याच्यानंतर एक प्रश्न असा आला की बाबा
महापौर कुणाला द्यायचा आणि कसं द्यायचं असं चर्चा आहे की महापौर हा पक्षाचा असावा, पक्षाच्या कार्यकर्त्याला उर्मी आणि ऊर्जा देणाराच महापौर असावा, की बाहेरनं आलेल्या एखाद्या उमेदवाराला ते पद द्यावं सन्मानाचं. काय वाटतं तुम्हाला? एक आहे की पक्ष हा नेहमी अनुभव असणाऱ्या कार्यकर्त्याला पहिल्यांदा प्राधान्य देईल. त्याची पक्षाची निष्ठा, पक्षात केलेलं काम आणि पालिकेच्या कामकाजाला तो समोर जात असताना किती प्रमाणामध्ये त्याचं पेलेलं ह्याचा विचार करण्याची एकूण जी कुवत आहे ती पक्षाच्या श्रेष्ठींकडे आहे. विशेषतः देवेंद्र फडणवीस सोलापूर शहराच्या ज्यावेळेस इकडं तिकीट वाटप झालं त्यावेळेस तिथं जाऊन त्यांनी यादी बघितल्यानंतर त्यांनी त्या यादीला मंजुरी दिली आणि त्या यादीप्रमाणे इथले लोक 83 लोक निवडून आल्यानंतर त्यांनी एक अभिनंदन केलं पालकमंत्र्यांचं आणि त्यापैकी जी काही संख्या इथं आली. आता उमेदवार निवडत असताना जर महापौर पदाचं असेल तर देवेंद्र फडणवीसांना आणि वरचे जे आमचे अध्यक्ष प्रदेशाचे अध्यक्ष आहेत चव्हाण यांना सगळ्यांना मिळून हा खंबीर भूमिका घेऊन हा उमेदवार निवडून घ्यायला लागणार आणि ते घेण्यासाठी पात्र आहेत, स्वतःच सक्षम आहेत आणि योग्य घेतील निर्णय. योग्य तो निर्णय ते घेतील. म्हणजे मी प्रश्न विचारला की स्वकीय असावा का बाहेरनं आलेला, तर तुम्ही त्याच्यावर हा दिलेला पर्याय असं म्हणायचं नाही. हा निर्णय अशाच पद्धतीने होऊ शकतो, ह्याच्यापेक्षा दुसरा होऊ शकणार नाही. म्हणजे स्वकीयच असेल. हो म्हणजे इतका विश्वास आहे तुम्हाला? हो, ठाम विश्वास आहे, ठाम विश्वास आहे. तसं असेल तर मग काँग्रेस पंतप्रधान काँग्रेसमधनं आलेला नेमू शकला असता, मुख्यमंत्री काँग्रेसमधनं आलेला निवडू शकला असता. ही उमेदवार जे आम्ही निवडलेले आहेत. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की महापौर हा पक्षाचाच नव्हे, शहराचाच नव्हे, तर पक्षाचं देखील प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे तो संस्कारी आणि पक्षाचाच असेल. पक्षाचा म्हणजे असंच म्हणायचं आहे तुम्हाला? हो. सभागृहामध्ये जवळपास 200, 102 आणि कॉप्ट जर का धरले तर 9, ती म्हणजे जवळपास 96 लोकांची गर्दी आणि अधिक त्यांच्या म्हणजे 50% आरक्षण आहे महिलाचं, त्यांचे पती जवळपास 135, 140च्या घरामध्ये एकूण लोकांचा प्रपंच आहे, प्रशासनाला सांभाळायचं आहे आणि सभागृहही चालवायचं आहे. 60 लोक हे नवीन आहेत, आलेल्या लोकांमध्ये 60 लोक हे नवीन आहेत आणि जुन्या अनुभवी लोकांची सभागृहात गरज आहे. पर्याय काय श्वास सांगाल तुम्ही? कसं आहे, पक्षाने अगोदरच एक निकष जाहीर केला की जे निवडणूक लढलेले आहेत त्यांना कुठल्याही ऑप्शनमध्ये घ्यायचं नाही. त्या मताशी सहमत आहात? या मताशी सहमत आहात? कुणी असू दे, किती पक्षाचा मोठा कार्यकर्ता असू दे, तो जर निवडणुकीत उभारलेला असेल पालिकेच्या तर त्याला उमेदवार इथं स्वीकृत सदस्य म्हणून देता येणार नाही. ही एक भूमिका पक्षी झाली. हो. आता निकष करत असताना पक्षामध्ये त्यांनी किती वर्ष काम केले, त्याची निष्ठा, जे पालिकेच्या महापौरपदाचे एकंदर जे निकष होते तेच निकष साधारणपणे स्वीकृत सदस्याच्या बाबतीत होते. स्वीकृत सदस्याच्या बाबतीत अपवाद होऊ शकतो एका दुसरा अनुकूल, की जो नवीन आला आहे त्याला घेतले तर पुढं नाही का होणार काम जे आहे पालिकेचं, त्याचा सोलापूर शहर भाजपचा सर्वमोही विचार करून मग एखाद्या कार्यकर्त्याला अपमान म्हणून त्या स्वीकृत सदस्यामध्ये घेऊ शकतो. एकूणच सगळ्या 9 सदस्यांना, नगरसेवकांना, संभाव्य असणाऱ्या महापौरांना किंवा पक्षनेत्यांना, इव्हन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना देखील एक विश्वनाथ बेंद्रे जे जन्मापासून ते आज पर्यंत 100 म्हणजे 87 नगरसेवक आहेत, अशा सगळ्यांना काय संदेश द्याल? एक आहे की आजोबाने मुलाला आणि मुलाने त्याच्या मुलाला, अशा वेळेस ज्यावेळेस वेगवेगळ्या भूमिका करत असताना वेगवेगळे संस्कार करावे लागतात. ती संस्काराची भूमिका आजोबा या अर्थाने मला करावी लागते. मी हे नेहमी म्हणेन, मग तो मुलगा असेल आणि नातू असेल, की नाही बाबा हा पक्ष हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे. मोदी परवा ज्यावेळेस नाही का भाषणात त्याने कसा एक नवीन नावाचे कार्यकर्ते आपले अध्यक्ष झाले अखिल भारतीय, तर ते म्हणले ते अध्यक्ष मी कार्यकर्ता. ही भूमिका ठेवून आता
स्वीकृत सदस्य असू दे किंवा एकूण असणारे सगळे सदस्य असतील त्यांना करायला पाहिजे. पक्ष हा मोठा आणि मी पक्षासमोर गौण ही भूमिका आणि ही मानसिकता ठेवून आपल्याला पक्षात काम करायला लागेल. स्वहित जोपासणाऱ्या नगरसेवकांना काय संदेश द्या? स्व हित जोपासणाऱ्या नगरसेवकांना काय संदेश द्या? शेवटी त्याला एक होणार. एखाद्या बाबतीत घडलं असं आमच्याही त्यावेळेस नाही का घडायचं, आम्हाला दिसायचं की ह्याच्यामध्ये काही पैसे जे काही लोक खात आहेत, पण खाताना भूमिका मांडायला खंबीरपणे आम्ही मांडत होतो. आताची ती स्थिती नाही आहे. खाल्ल्यानंतर सगळे बघत बसतील, थांबतील, बोलणार नाहीत, वाईटपणा कोणी घ्यायचा, अशा पद्धतीची भूमिका सगळ्यांची राहील. परंतु खाणारा माणूस हा शेवटपर्यंत हवे त्याला खवखवी एकदा दोनदा खेळ, पण तिसऱ्यांदा पक्षाला आणि सगळ्या लोकांना माहिती झालं तर तो भाजपच्या राजकारणाचं संपून ठेवेल. क्या बात आहे. आणखी एक, सोलापूरच्या विकासावर जर का भाष्य करायचं झालं तर प्रगती औद्योगिक असेल, शैक्षणिक असेल किंवा आणखी कुठल्याही पद्धतीने जर का विकास करायचा झाला, प्राधान्यक्रम कशाला असावा? सोलापूर शहर वाढतंय. चौफेर वाढलेल्या शहराला सगळ्या ठिकाणी विकासाच्या मोठ्या प्रमाणावर भर पडलेली आपण बघतोय. पूर्वी असणारी एक पाईपलाईन होती, नंतर दुसरी झाली. स्मार्ट सिटीचा निधी आला, त्यातनंही काही बरी कामं झाली. आता सोलापूर शहराला काही गरज आहे पाणी पुरवठ्याची, संतुलन अशा पद्धतीने चांगल्यापैकी होणारा पाणी पुरवठा याची गरज आहे, काळाची गरज आहे. आणि पारदर्शकतेने ते काम जर सगळ्यांनी केलं, अधिकाऱ्यांनी त्यामध्ये स्वतःचं चांगल्यापैकी भूमिका पार पडली तर सोलापूर शहराला पाणी पुरवठा नित्यनेमाने चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. दुसरा जो पाणी इथं प्रश्न येतो तो औद्योगिकरणाचा. कुंभारीची MIDC चालू करण्याच्या संबंधातले प्रयत्न चालू आहेत मोठ्या प्रमाणावर. काही ठिकाणी तिथं कारखानदारीसुद्धा वाढती आहे. MIDC पाणी तिथं देणारा एक वेगळा पाणी पुरवठा तिथे देखील चालू झालेला आहे. कॉम्रेड आडम यांची एक मोठी स्कीम होती, ती गोदूताई परवळेकर आणि नंतरची जी 30,000 घराची, ही आशिया खंडातली सगळ्यात मोठी अशी एक वसाहत तिथं भाजपच्या सरकारने तिथं केलेली आहे. सोलापूर शहराला आता यानंतरच्या काळामध्ये मेट्रोची आवश्यकता आहे. त्याचा पुरस्कार मी आत्तापासूनच करतोय. क्या बात आहे. कारण शहरात दळणवळण वाढलं पाहिजे. वाढलं पाहिजे आहे. कसं आहे की जुनं विमानतळ जे आहे तिथून ते बोरामणी नाही, तिथून ते साधारणपणे गावात जाणाऱ्या रस्ता जर व्यवस्थित बघितला तर मेट्रो होऊ शकते चांगल्यापैकी. तिथून ती सरळ नाही का ESI हॉस्पिटल, तिथून ते पासून ते गांधीनगर, म्हणजे उड्डाणपुलाची पण गरज आहे असं तुम्हाला म्हणायचं? उड्डाणपूल इकडे होणार आहे विजयपूर रोडला. नाही, पण आवश्यक आहे. आहे सरकारने करावं, पालिका प्रशासनाने तशा पाठपुरावा करावा असं वाटतं तुम्हाला? वाटतं, आवश्यक आहे. कारण वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस सोलापूर शहराला जाणवती आहे. सध्या रस्ते रुंद आहेत, फार मोठ्या प्रमाणात रुंदीकरण कमी असल्यामुळं उड्डाणपुलाची गरज आहे. त्याच्यावरून होणारा वाहतुकीची समस्या ही सोलापूर शहरातनं आपापच येणार आहे. सोलापूर शहराच्या 2 वेगळ्या ठिकाणावरून हे उड्डाणपूल होत आहेत आणि त्याची प्रयत्न तर काही प्रमाणामध्ये थोडे हे पण दुर्दैव आणि दिरंगाई पण झालेली आहे. पैशाची उपलब्धता पालिकेने केलेली नसल्यामुळं आज नाही का उड्डाणपूल रेंगळ आहे, पण आज ना उद्याचं उड्डाणपूल सोलापूर शहरामध्ये होणार आहे. नक्कीच. शेवटी जाता जाता कार्यकर्त्यांना काय सांगा? एक कार्यकर्ता म्हणून, बरं का, एक आजोबा कार्यकर्ता म्हणून. कार्यकर्त्यांना मी सांगेन, पक्षाने आपल्याला मोठं केलं आहे. पक्षामुळं आपलं ओळख जी शहरवासियांना होती आहे आणि पक्ष सांगेल ती भूमिका ज्या त्या वेळेस सभागृहामध्ये आपण पत्करणं ही काळाची गरज आहे. एक चांगलं सुशासन सोलापूर महापालिकेला भारतीय जनता पार्टीच्या ह्या आगामी काळामध्ये सगळ्या नगरसेवकांनी द्यावं
अशा पद्धतीचे एक आव्हान या निमित्ताने मी करतो. क्या बात आहे. म्हणजे 40-45 वर्षाचा अनुभव आहे आणि शेवटी जाता जाता ते म्हणाले की बाबा सुशासन देण्याचा प्रयत्न करा. ब्रेन न्यूज करता यासी शेखचं मी नितीन पात्र.